नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. चला आज बनवूया हलकी फुलकी खमंग आणि खुसखुशीत अशी झटपट तयार होणारी लसण शेव. भरपूर असा लसण घ्यायचा, वाटीमध्ये घालायचा, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा सुद्धा घालायचा. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. वाटलेलं वाटण बाजूला ठेवायचं. एका मोठ्या परातमध्ये घेऊया इथे आपण 2 कप बेसन. हे बेसन मी नॉर्मल आपलं घरचं जे बेसन असतं तेच घेतलेलं आहे. हवं तर रेडीमेड विकतचं सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. बेसन चांगलं चाळून घ्यायचं. गरजेनुसार हळद घालायची, लाल मिरची पावडर घालायची, थोडासा हिंग सुद्धा घालायचा. मग काय, चवीनुसार मीठ घालायला मुळीच विसरायचं नाही. त्यामध्ये 2 ते 3 पळ्या चांगलं तेल घालायचं आणि याला मोहन हे सगळीकडे व्यवस्थित लागेल असं चोळून घ्यायचं. साधारण अशा पद्धतीचं मोहन लागलं गेलं पाहिजे. आता घालूया लसण, जिरं आणि ओव्याची वाटण किंवा ती जी पेस्ट आहे तर ती अशी आपल्याला चाळूनच घालायची आहे. चोथा बाजूला करायचा, कारण हा चोथा आपण दुसऱ्या शेवमध्ये वापरणार आहोत. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर हो, सुरुवातीला हे पीठ घट्टच मळायचं आहे. त्यानंतर तेल आणि पाण्याचा हात लावत लावत हे पीठ आपल्याला 5 ते 7 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे. साधारण हे पीठ अशा पद्धतीचं मळून घ्यायचं, नरम करायचं की एकसारखी अशी तार तयार झाली पाहिजे. ज्या वेळेला आपण दोन्ही हातामध्ये धरून असं ओढलं तर असं पीठ आपलं हे तयार झालं पाहिजे. आता घेऊया शेव पाडायचा साचा, ज्याला आपण स्वाऱ्या म्हणतो. आपल्याला ज्या साईजची शेव पाहिजे आहे त्या साईजची चाळणी घालायची. त्यामध्ये भिजवलेलं बेसनचं पीठ घालायचं. साचा बंद करायचा. तेल अगोदरच गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तेलाचं तापमान जास्त हाय पण नको आणि खूप लो पण नको. तर मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचं. शेव पाडायची. उलटपालट करून खरपूस होईपर्यंत चांगली तळून घ्यायची. चांगले बबल्स त्याचे थांबल्या गेले की आपली शेव इथे एकदम हलकी फुलकी कुरकुरीत खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशीच शेव मी आता सर्व इथे तयार करून घेते आहे. तर नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजची ही सोप्यात सोपी हलकी फुलकी कुरकुरी लसण शेव आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मग काय, एन्जॉय.